ओके, सुरुवात ही अशी अनोखी आहे या ट्रिपची. अक्षरशः या शब्दात सांगावं लागतंय की खरोखर अथक प्रयत्नांच्या मेहनतीनंतर लोणावळ्याचा प्लॅन झाला आहे. प्लॅन तर खूप अगोदरपासून झाला होता. ब्लॉग मला व्हिडिओ शूट कालपासून करायचं होतं. आम्ही कसं प्री प्लॅन करत आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी. ओके, म्यूट करतोय. पण काल जे काही घडलं, खूप जोरदार पाऊस, वेधशाळेने सांगितलं की अतिवृष्टी होणार आहे आणि त्यामुळे घरच्यांनी खूप रिस्ट्रिक्शन्स आणले की तुम्ही जाऊ नका बाहेर आणि खूप काय काय, म्हणजे अक्षरशः रोड अजून सुद्धा खाली आहेत. पण वेधशाळेने काय मात्र केलेलं दिसत नाही. नीट अंदाज त्यांचे सर्व चुकलेले दिसत आहेत. अतिवृष्टीसारखा पाऊस तर नाहीये आणि रोड सुद्धा खाली आहेत. तर लोणावळ्यासाठी निघालोय. बापू आणि साक्षी येत आहेत ट्रेनने. वसईवरनं स्वीटी आणि अजून मुद्रा येत आहेत आणि बाकी सर्व विरारवरनच येत आहेत. साहिल कालच आला होता आणि काल आम्ही खूप प्री प्लॅनिंग केलं आहे ट्रिपसाठी. तर त्यासाठीची जी व्हिडिओ होती ती मला इथे शूट करायची होती, पण ठीक आहे, असो. आता मी या लोकांना पिक करायला चाललोय स्टेशनला. सर्वांना एक एक पिक करतो. अजून एक मेंबर आलाय. 2 मेंबर ऑलरेडी गाडीमध्ये बसले आहेत, जे दिसत नाही आहेत. ही समी आहे, इथे साहिल आहे. गुड मॉर्निंग साक्षी, गुड मॉर्निंग. भेटलेत सर्व. आता स्टार्ट होते सर्व. गणपती बाप्पा मंगल मूर्ती लोणावळा बाबा की. आम्ही ठाण्याला पोहोचलो आता आणि एक नाश्ता ब्रेकफास्ट करायला थांबले आहेत. आवाज येतोय ना? ब्रेकफास्ट करायला थांबले आहेत. हे काय प्रजा स्नॅक्स म्हणून आहे, प्रणितीने सांगितलंय. आणि बाकीचे लोक मध्ये आहेत. मध्ये बघूया काय करतायत. ओके, ऑर्डर घेत आहे वेटर आणि हे सर्व बसली आहे गँग. भैया एक ओनियन उत्तप्पा दे दो. ब्रेकफास्ट करून एक एक मेंबर कसे बाहेर येत आहेत. 2 जण आमचे बिलिंग करत आहेत. डिस्काउंटसाठी बहुतेक डिस्कशन चालू आहे इथे. ओ मी पण साबुदाणा वडा बघितला, पण ठीक आहे. आणि सर्व आता पेटपूजा करून बाहेर आले आहेत. तर आता खूप जास्त काही वेळ नाही लागणार. इथून मला वाटते 1 तास लागणार आहे. 1 तासात आम्ही लोणावळा पोहोचतील. ओल्ड गोवा रोडने बहुतेक जाणार आहेत. आणि आता जिकडे स्टॉप घेऊ, ओ माय बीस्ट, ओके, आता जिथे स्टॉप घेणार आहेत तिथेच डायरेक्ट शूट होईल. पण समी, नाश्ता कसा झाला? ओके, सर्वात जास्त कोणी खाल्लं इथे? हो, याचा हात पण नाही दिसत आहे ब्लॉगमध्ये, म्हणजे व्हिडिओमध्ये, सॉरी. आणि हे सेल्फी क्वीन. डीप डिस्कशन लोणावळ्याला गेल्यावर काय खायचं यावर. कॉर्न भजी कोण जास्त खाणार. ओके, ठीक आहे. आता निघू, डायरेक्ट भेटू लोणावळा. खूप जोरदार पाऊस आहे. लोणावळ्याला पोहोचण्याच्या अगोदरच पाऊस चालू झाला आहे आणि पार्टी खूप मस्ती चालू होती मगाशी थोड्या वेळापूर्वी. समीने ऑर्डर दिली आहे जेवणासाठी. एक बापू मामा व्हेज आहे, बाकी सर्व नॉनव्हेज आहेत. आणि फोटोशूट चालू आहे मागे, मी समजेल मला सेंट्रल मिररमधनं दिसतंय. आणि मस्त पाऊस पडत आहे. आता तरी जो पावसाचा कमी झाला, अगोदर खूप 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 जास्त होतं. सुंदर रोड.
एंट्री केली आहे आणि हिने स्वप्नीलला शिवी दिली आहे, तुम्ही ऐकलंच असेल आता. तर चिक्कीची दुकानं जशी साईडला दिसली आणि कळालं लोणावळ्याची एंट्री झालेली आहे. आता 24 मिनिट्समध्ये आम्ही आमच्या बंगलोवर पोहोचणार आहोत आणि तिथे गेल्यावर खूप मजा करणार आहे. कॉर्न भजी कोण बनवणार सांगा? ओके, खायचेच माणसं आहेत आमच्याकडे, बनवायची माणसं नाही आहेत. तर बघा रिक्षावाले दादा, बघा दादागिरी इकडे लोणावळ्यामध्ये घुसले आणि दादागिरी चालू. ठीक आहे, आता डायरेक्ट बंगल्यावर भेटू. ट्रेन कंपनी आहे. वेलफेअर. ओके, जस्ट विला मध्ये पोहोचलो. ही बघ आणि समोरच स्विमिंग पूल आणि हा विला आहे आणि खतरनाक व्ह्यू आहे समोर, भारी. हे तुम्हाला कॅमेरामध्ये किती चांगलं दिसते माहित नाहीये, बट एकदम भारी व्ह्यू आहे. लोणावळ्याला पोहोचलोय. अनलोडिंग होत आहे गाडी, अनलोडिंग गाय. आणि कोणाला तरी लागलेला आहे असा आवाज आला थोड्या वेळापूर्वी, खटाक असा. आणि एकच छत्री आमच्याकडे. आणि इथे बघा ही चालली समुद्रामध्ये उडी मारायला. जम्प. हा गाडी अनलोड झाली आहे, पोचले आहेत लोणावळ्याला. लोणावळा बाबा की. थोडक्यात बंगलोचा राऊंड अप करूया. ओके, हॉल आहे, टीव्ही आहे, किचन आहे, इथे वॉशरूम आहे बहुतेक, हे इंटरनल वॉशरूम आणि ही एक सुंदर बेडरूम आहे. इथून फक्त स्विमिंग पूल दिसतो. ओके, जाऊही शकतो. हा एक डोर आहे इथे. हॅलो. आणि आता वर काय आहे ते बघूया फास्ट. ओके, वर सुद्धा 2-3 बेडरूम आहेत. ओके, बापू मामा इकडे बसला आहे. ही एक बाल्कनी आहे आणि यामधनं कसा व्ह्यू आहे बघूया. ओ माय गॉड. ओके, ही एक प्रणिती इथे सेटअप करत आहे कॅमेराचा आणि भारी दिसतं इथून. म्हणजे डोंगर तर कुठूनही भारीच दिसतात. एक मंदिर आहे छोटंसं. आता थोड्या वेळात फ्रेश होऊन कपडे चेंज करून जाणार आहेत पाण्यामध्ये आणि खूप मजा करतील. समी बघितली? हा, मी ॲक्च्युली बघितली नाही आहे, आत्ताच चाललो आहे कॅमेरासोबत समीला बघत. हो माय गुज. इधर डालेंगे चेयर, बैठेंगे और करेंगे चिल. चिल में पिलना. ओके, जेवण झालं आहे आणि इथे स्विमिंग पूल मध्ये पोरं उड्या मारत आहेत. बापू, जर का गोंड पाण्यात पडली तर आवाज कसा होईल? और यहाँ पे 3 लोग भीग चुके हैं पूरे. साहिल इथे गरम पाणी घेऊन आलाय आणि हे डीजे ऑपरेटर. हॅलो डीजे. ओके, लवकर.
चहा बनवत आहे बापू मामा. आणि साहिल इथे हाऊस काय असते शीट यार क्लिनिंगचं काम करत आहे. बापू मामाचा चहा आता कसा झाला आहे सर्वांकडनं आपण रिव्ह्यू घेणार आहेत. मला चहाने खूप बरं वाटायला लागल्या. वासने एकदम मस्त म्हणून आपण चहा धन्यवाद. आपलं समीक्षा पाटीलकडनं तुम्हाला खूप खूप आशीर्वाद. हा जो दारूच्या ग्लासमध्ये दिसतोय तो चहा आहे आणि बापू मामा यांनी बनवलेला आहे. चहा के इंतजार में यहाँ पे कुछ लोग. आणि मी सुद्धा चहा घेत आहे. चहासाठी मी थांबलो होतो. थँक्यू बापू दादा. बापू मामाचा चहा आणि स्विमिंग पूल ते पण लोणावळ्यामध्ये. आणि खूप सुंदर असा वास येत आहे, सुवास येत आहे. पोरांनो कसा झालाय चहा? मस्त आहे. दिस इज कॉल्ड सुकून. भांडू नका, भांडू नका, भांडू नका. एक गरम गरम मॅगी आणि किती मोठी, किती लोक गर्दी करतात मॅगीसाठी. मी पण खाणार आहे पण ह्यांची उडी पडली आहे मॅगीसाठी. संध्याकाळ झाली आहे, खूप मज्जा केली आहे. विलामध्येच आहेत आम्ही अजून सुद्धा. आणि बापू मामाने चहा बनवला होता. साहिल आणि बापू मामा दोघांनी मिळून मॅगी बनवली आहे. आणि ही अशी झुंबड उडली आहे जशी श्रावणात एक मच्छीवाली आल्यावर कशी तिच्या वाट्यावर सर्व असं टोपल्यावर उड्या पडतात तसं इथे तुम्हाला दृश्य साधारण बघायला भेटेल. आणि खूप मजा केली आहे. हा स्विमिंग पूल जो माझ्या मागे दिसतोय त्यामध्ये आम्ही एवढी धमाल केली आहे की एवढी भूक लागली आहे ह्याचा अंदाज तुम्हाला यावरनं कळालं असेल. तुला अजून जास्त भूक लागते. जे सुंदर बघितलेलं किचन आणि आज मॉर्निंगचं जो मेस आहे जो मी अजून आराम करत आहे. तिने आंघोळ केली आहे. आणि ही मॉर्निंगला जेव्हा काल आलो इथे तेव्हा मी दाखवलं होतं हॉल कसा होता. आणि आत्ताची कंडिशन माझ्या मागे तुम्ही बघू शकतात. हळूहळू एक एक माणूस फ्रेश होत आहे. माझी आंघोळ झाली, अर्चनाची झाली, प्रणितीची झाली. फक्त मुद्रा आणि समीश आहेत बाकी आहे. आणि ऑलमोस्ट सर्वांनी आंघोळ केली आहे. बापू मामाने मस्त सकाळी मॅगी बनवली आहे. आणि आत्ता जस्ट नाश्ता साहिलला देऊन गेलेला आहे. 11 वाजता चेकआउट आहे, 10:30 वाजलेले आहेत. हाफ एन आवरमध्ये आम्ही नाश्ता करून निघणार आहेत आता. आणि काल खूप एन्जॉय केलं. मागच्या व्हिडिओजमध्ये थोड्या वेळापूर्वी जे काही प्ले झालं त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल. आणि खूप 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 मजा केली. पाण्यामध्ये मजा केली. रात्री नाईटला हे लोक बाईक घेऊन गेले होते. सकाळी मॉर्निंगला उठल्यानंतर हा बाजूचा एरिया दाखवतोय. इथे शूट करायला गेले होते. आणि आता आम्ही इथून निघणार आहेत. तर बाय बाय सांगत आहेत बंगलोजसाठी. आणि आमचे 1-2 डेस्टिनेशन आहेत तिथे जायचं प्लॅनिंग चाललेलं आहे. बघूया कसं काय होते. आणि मस्त सुंदर सकाळ इथे बघायला भेटत आहे. ऊन यायला सुरुवात झालेली आहे. 11 वाजलेले आहेत. ओके. आणि मॅप्रो गार्डनला जायची मॅडमची ख्वाहिश आहे. सो मॅप्रो गार्डनला सुद्धा जाऊया. बाय. मॅप्रो गार्डनला पब्लिक पोचलेली आहे. आता मॅप्रो गार्डनमधला एरिया एक्सप्लोअर करणार आहेत. इथे खूप साऱ्या गोष्टी भारी आहेत असं रिव्ह्यूज आले आहेत. आणि ते चार्जिंग पॉईंटची चौकशी करताना बापू आणि साहिल आता जाऊया मॅप्रो गार्डनमध्ये. आणि मॅप्रो गार्डनमधल्या काही गोष्टी खायच्या प्यायच्या आहेत त्याच बघायच्या आहेत. नाश्ता केलेला आहे पोटभर पण तरीही आम्ही मॅप्रो गार्डनमधल्या आईस्क्रीमचा ते आस्वाद घेणार आहेत. गाडीमध्ये एवढं सामान आहे की डिक्की लावताना कष्ट करताना या पोरी दिसत आहेत. बघू यांच्याकडनं हे होतंय का.
आमची. इथे एक बॅग आहे, इथे एक बॅग आहे आणि साहिलची बाकी आहे. निघणार आहेत. एक स्पॉट बहुतेक फायनल केला आहे जिथे वॉटरफॉल किंवा असं काहीतरी असेल, इथे जाण्याचा विचार करत आहेत आणि इथून मग डायरेक्ट घरी निघणार आहेत. खूप मजा केली आहे. वाटतच नाही 2 दिवसासाठी निघालो होतो, असं वाटतं 3-4 दिवसाची ट्रिप होती. खूप 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 मजा केल्या. आता पुढचा स्पॉट काय होणार आहे हे अजून फायनल नाही आहे, बट आता ऑलमोस्ट मॅप्रो गार्डनमधली शॉपिंग झालेली आहे, निघत आहे तिथे. गुगल मॅपवर आता जेव्हा टाकू तेव्हाच मला सुद्धा कळणार आहे. आता भेटू पुढच्या स्टॉपवर. आणि एक मॅन्डेटरी स्पॉट आहे, इथे खूप जण थांबतात. लास्ट इयर पण आम्ही थांबलो होतो आणि आता सुद्धा थांबले आणि लुक ॲट द व्ह्यू. आता वाटते ना आलंय लोणावळ्याला, बरोबर? आता वाटते का लोणावळ्याला आलंय? ओके, कालपासून आलो आहोत पण हा व्ह्यू आम्ही आज बघितला. अजून एक ठिकाणी फोटोशूट चालू आहे. ही कोणाला शोधते खाली? ओके, इथे अजून एक वेगळी पोज आणि हे फोटोशूटर आहे त्यांचे. आणि गाडीमध्ये एक मेंबर थकून भागून बसलाय, काय दिसत नाहीये. पायलट चेंज झालेले आहेत आणि ऑलमोस्ट ट्रिप डन झाली आहे. आता आम्ही पोहोचू किती मिनिटात? 9:06 घरी पोहोचणार आहे. त्या अगोदर एक ब्रेक होणार आहे. ओके, 9:30 पर्यंत पोहोचतील, पण मला वाटते 10:30 वाजणार आहेत कारण आम्ही एक डिकेथलॉनचा ब्रेक घेणार आहेत फ्रेश होण्यासाठी. आम्हाला ट्रेन किती आहे? साहिल ट्रेन कितीची आहे? आणि बापू मामाला ट्रेन आहे बापू मला ट्रेन आहे 10:30 साहिल 10:55 ची आहे की कितीची आहे ती? 10:50. ओके, 10:50 ची ट्रेन आहे. आणि मला वाटते आता फक्त मॅकडोनाल्ड मध्ये आम्ही वळून थोडाफार नाश्ता करणार आणि एंड करणार आहे ट्रिप. तर काय, कोणाला एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे का लोणावळा ट्रिपचा? मजा आली भरपूर. बिझनेस मजा आली ना. आवाज पण गेला त्याच्यामुळे एवढा एन्जॉय केला. ओके, आणि बापू मामा आता पायलट सीटवर. ओ ओ ओ ओ ट्रक दाबलाय ट्रकला. ठीक आहे, बाय बाय. भेटू आता पुढच्या डायरेक्ट ट्रिपला. आता कोणती ट्रिप असेल अजून काही प्लॅन झालेला नाहीये. ही कोणती बस वगैरे नाही आहे, ही इनोवा आहे आणि यामध्ये सीट फोल्ड करून लुडो खेळत आहेत. आणि हे दोघं पायलट, ऍक्च्युली पायलट को पायलट पुढे आहेत आणि आम्ही मागे प्रीमियम सीट बुक केले आहेत. हे सर्व फोल्ड केलेत सीट आणि इथे बसले आहेत कारण ऍक्च्युली व्लॉग कधीच एंड केला होता, बट खूप जास्त ट्रॅफिक लागल्यामुळे आम्हाला हे असं करावं लागलं.